नमस्कार मित्रांनो. आज आपण ना एक बघण्यासारख्या मूवीचा रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. ज्याचं नाव आहे जाट, जो की आता 10 एप्रिलला रिलीज झालाय आणि 2 दिवसामध्ये त्याचं कलेक्शन फारसं नाही झालंय. कारण पहिल्या दिवसाची जाटची कमाई ही फक्त 11 करोड रुपये झालेली आहे आणि दुसऱ्या दिवसाचा तो आकडा घसरला आणि तो 6 करोडवर आला. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही जर सनी देओलला हेट करत असाल तर आता करू नका, कारण सनी देओलचं ऑलरेडी नशीब खूप खराब आहे. पण सनी देओलनेच बॉलिवूडला कमबॅक मध्ये आणले. जर तुम्ही जाट मूवी बघितला नसेल तर आजच तिकीट बुक करा. आज सॅटरडे आहे आणि आजच तुम्ही तिकीट बुक करा आणि हा मूवी पूर्णपणे फॅमिली सोबत बघू शकता. मूवी मध्ये कुठंही तुम्हाला बोर होणार नाही, याची गॅरंटी माझी. माझी म्हणजे सनी पाजीची. आता तुम्हाला सनी पाजीच्या बारात थोड्याशा गोष्टी सांगतो. सनी पाजी हे तुम्ही सर्वांचेच लहानपणीचे फेवरेट आणि ऍक्शन हिरो म्हणून मानले जातात. पण सनी देओल सरांनी आता जे म्हणजे मूवी मध्ये कमबॅक केलेला आहे खूप वर्षांनंतर. त्यांचा एक मूवी पडला मध्ये, चूप म्हणून, पण त्याच्यामध्ये त्यांची ऍक्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण तुम्हाला म्हणजे ऑडियन्सला तो आवडला नाही. पण सनी देओलच्या हेट करणाऱ्यांना मी तुम्हाला आता सांगतो, तुम्ही हॉस्पिटलचे बेड बुक करा. कारण तुम्हाला आता या मूवीचं सॅटर्डे आणि संडेचं कलेक्शन बघून तुमच्या डोळे फिरणार आहेत. सिकंदर मूवी सलमान खान तुम्हाला सर्वांना आवडतं. तुम्ही त्या मूवीला एका दिवसामध्ये 100 कोटीचा बिझनेस करून देऊ शकता. पण सनी देओल सारख्या एवढ्या चांगल्या ऍक्टरनी एवढी चांगली ऍक्टिंग, एवढं चांगलं डिरेक्शन, एवढा चांगला कॅमेरा, एवढे चांगले ऍक्शन सीन सोडून तुम्ही कसं काय हा मूवी बघू शकत नाही? मला तर कळतच नाही. सर्वांनी आजच याची तिकीट बुक करा. पण मी तुम्हाला काही गोष्टी आता याच्यामध्ये सांगणार आहे, की या मूवीमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर सनी देओल सरांनी एक म्हणजे फार चांगल्या लेवलची ऍक्टिंग केलेली आहे. गदर 2 वगैरे तुम्ही मूवी बघितली असतील. जर तुम्ही या सर्व मूवी बघितले असतील तर या मूवी सोबतच तुम्ही आता जाट हा मूवी बघायला पाहिजे. कारण या मूवीमध्ये ज्या लेवलचं ऍक्शन सीन्स वगैरे केलेले आहेत, त्या लेवल म्हणजे जवळपास हा मूवी 100 कोटी रुपये लावून बनवलेला आहे. पण या मूवीचं कलेक्शन कमी झालं, हे थोडंसं मला म्हणजे ऑडियन्सला सांगायची असं वाटतं, की तुम्ही जर अशी मूवीज जर बघत नसाल तर खूप वाईट गोष्ट आहे ही. कारण सनी देओल सरांनी आता कमबॅक केलेला आहे. आता काही चांगल्या तुम्हाला सनी देओल सरांच्या काही नवीन गोष्टी सांगतो. जर तुम्हाला सनी देओल सर कमीत कमी आता बॉलिवूडला 5,000 कोटीचा बिझनेस करून देणार आहेत या पुढच्या येणाऱ्या 2026 पर्यंत. ते कसं? 365 दिवसामध्ये जवळपास सनी देओल सरांच्या 4 मूवी येणार आहेत. त्यातली पहिली मूवी जी आहे आता ऑगस्ट मध्येच रिलीज होणार आहे, ज्याचं नाव आहे लाहोर 1947. जो मूवी प्रोड्यूस स्वतः आमिर खान सरांनी त्याच्यामध्ये पैसे लावलेले आहेत. विचार करा, पोस्टरच्या स्टार्टिंगला सनी देओल सर आणि मागच्या बाजूला आमिर खान दिसत आहेत. त्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की सनी देओल सरांचा हा मूवी किती लेवल मतलब किती चांगला मूवी येणार आहे. एका चांगल्या स्टोरीवरती हा मूवी आधारित आहे. आणि सोबतच आता गदर 2 च्या डायरेक्टरने सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे की 2026 मध्ये गदर 2 मध्ये सनी देओल सरांना हे रोल 2026 मध्ये सनी देओल सर हे गदर 2 मध्ये लीड रोल मध्ये राहणार आहेत. आणि जर एक असा मूवी येतो ज्याच्यामध्ये सनी देओल सर हनुमानजीचा रोल करतील, तर तुम्हाला कसं वाटेल की हनुमानजीचा रोल सनी देओल सर करतील आणि एकदम हिट हा मूवी एकदम हिट होणार आहे. सोबतच अजून एक मूवीची अनाउन्समेंट झालेली आहे, ज्याच्यामध्ये सनी देओल सर एक वेगळ्या रोलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. असे टॉप 4 मूवीज सनी देओल सरांचे येणार आहेत. आणि हे मूवीज तुम्ही मिस करू नका, कारण याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे की सनी देओल सर एकच गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, की मूवी कसे बी बनले तरी ते बघायला जाऊ नका. पण मूवी जर चांगला बनत असेल तर त्याचा रिव्ह्यू नक्कीच मी तुम्हाला चांगला देईल. जाट मूवी हा तसाच मूवी आहे, जो की खूप चांगला बनलेला आहे, ज्याची स्टोरी लाईनअप सुद्धा चांगला आहे, ज्याचा एंडिंग चांगला आहे, ज्याचा विलनच एवढा खतरनाक असेल, ज्याच्या ज्याच्या म्हणजे तुम्ही विलन बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल ए आपला हिरो आहे होय, भारी एकदम, म्हणजे असं ज्याचा विलन जर एवढा खतरनाक आहे तर त्याचा एंडिंग किती खतरनाक असेल, हा मूवी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघितल्यानंतरच कळेल. धन्यवाद. चलचित्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला